हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या रविवार 26 एप्रिलच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पुढे काय होणार आहे, आनंदी आणि युगंधरच्या आयुष्यामध्ये आता नवीन वादळ काय येणार आणि आनंदीच्या आयुष्यात जी संकटांची मालिका सुरू आहे त्यातून आनंदी बाहेर पडू शकेल की नाही हेच आपण जाणून घेऊया. तर फ्रेंड्स, मागील आठवड्यात आपण पाहिलं होतं की आनंदीच्या आयुष्यात एकानंतर एक संकट आली. सगळ्यात आधी तर राक्षस सैतान विद्याधर तिच्या आयुष्यात आला आणि आनंदीवर घाणेरडी वाईट नजर टाकली. परंतु युगंधरने या विद्याधरची धुलाई केली आणि तिला वाचवलं. पण त्यानंतर आनंदीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय, कारण आनंदीचे आजोबा म्हणजेच आबा जाधव यांना चक्क हार्ट अटॅक आला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि ऑपरेशनसाठी चक्क 3 लाख रुपयांची गरज होती. आणि आनंदीसारख्या गरीब घरामध्ये 3 लाख रुपये असणं हे काही शक्य नाही आहे. अशा वेळेस त्यांच्यासमोर एकच पर्याय होता आणि तो म्हणजे आबा ज्या युगंधरच्या कंपनीत काम करतात त्या कंपनीने त्यांचा इन्शुरन्स काढलेला आहे आणि या इन्शुरन्सच्या पैशातूनच आबांचा इलाज होऊ शकत होता. त्यामुळे आनंदी आरती इन्शुरन्सचे पैसे मागण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना समजलं की आबांचा इन्शुरन्स रिन्यूज नाही केला गेला आहे आणि फक्त आबांचाच नाही तर संपूर्ण कंपनीतील कर्मचाऱ्यांचा इन्शुरन्स रिन्यू केलेला नाही आहे. त्यामुळे आबांच्या इलाजासाठी आनंदी आणि आरतीला पैसे मिळाले नाही. पैसे कुठून गोळा करायचे हा प्रश्न त्यांना पडला आणि सगळ्यात मोठी चूक होती शिर्केची. शिर्केने जर ही गोष्ट युगंधरच्या कानावर घातली असती तर युगंधरने लगेच आनंदीला 3 लाख रुपये दिले असते, आबांचं ऑपरेशन झालं असतं आणि मग पुढे जे काही घडलंय ते घडलं नसतं. पण हे सगळं शिर्केने काही युगंधरला सांगितलं नाही. युगंधरला काहीच माहीत नव्हतं, त्यामुळे आबांना मदत झाली नाही. शिर्के इन्शुरन्सचं काय हेच पाहत बसला आणि इकडे चंदन आणि शलाकाने बाजी मारली. चंदनने चक्क शलाकाला हे सगळं फोन करून सांगितलं की कंपनीतील कोणत्याच एम्प्लॉईचे इन्शुरन्स रिन्यू केलेले नाहीये. त्यामुळे शलाकाला एक आयडिया सुचली आणि शलाकाने या संधीचा फायदा उचलला. शलाकाने सगळ्यात आधी आनंदीला भेटायला बोलवलं, तिच्याशी गोड बोलली आणि मग आनंदीला पैशांची मदत देऊ केली. आता आनंदी या पैशांना नको म्हणत होती, पण शेवटी तिला आबांचा जीव वाचवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. शलाकासुद्धा तिला म्हणाली, आनंदी, तुला तुझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे की तुझ्या आबांचा जीव? कारण आनंदीने सगळं काही करून पाहिलं पण पैशांची व्यवस्था कोठूनच झाली नाही आणि आबांना वाचवायचं असेल तर ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करायचं असेल तर पैसे तर लागणारच. त्यामुळे आनंदीने शेवटी हे पैसे स्वीकारायला तयार झाली. पण शलाकाचा मास्टर प्लॅन तयार होता. शलाकाने चक्क आनंदीला आपल्या घरी नेलं, तिला चेक तर फाडून दिला, पण तेथे चक्क एक माणूस होता, न्यूज चॅनलचा रिपोर्टर, ज्याने हे सगळं रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि मग तो हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता आणि शलाका ही आनंदीला जाणून बुजून नेमकं काय घडलं कसं घडलं हे प्रश्न विचारत होती. आणि आनंदीने झालेला सगळा प्रकार सांगितला आणि या कॅमेरामनने ते सगळं रेकॉर्ड करून घेतलं. आनंदीने सांगितलं, आमच्या आबांना ऑपरेशनसाठी 3 लाख रुपयांची गरज होती. आम्ही इन्शुरन्सचे पैसे आणण्यासाठी तेथे हॉस्पिटलमध्ये गेलो, पण तेथून आम्हाला कळलं की तुम्हाला तुमच्या फॅक्टरीत जावं लागेल. आम्ही फॅक्टरीत गेलो तर तेथे आम्हाला धक्का बसला की आमच्या आबांचा कोणताच इन्शुरन्स रिन्यू केलेला नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला आमच्या आबांचं ऑपरेशन करता आलं नाही. हे सगळं ऑन कॅमेरा रेकॉर्ड झालं. त्यानंतर आनंदी जाऊ लागली, पण अचानक तिला समजलं की येथे कोणीतरी कॅमेरामन आहे ज्याने हे सगळं रेकॉर्ड केलं आहे. आणि मग शलाकाने सुद्धा पूर्णपणे सांगून टाकलं, हो, मी हे सगळं रेकॉर्ड केलं आहे आणि मी हे आता संपूर्ण जगासमोर आणणार, न्यूज चॅनलवर चालवणार आणि तुझ्या युगंधरची मालक साहेबांची बदनामी होणार. आनंदी खूप चिडली आणि म्हणाली, तुम्ही मला फसवून माझ्याकडून हे सगळं रेकॉर्ड करून घेतलं आहे आणि यात मालक साहेबांची काही चूक नाही आहे. हा टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो, पण शलाकाला तर युगंधरला बदनाम करायचं आहे, त्याच्या विरुद्ध धमाका करायचा आहे. त्यामुळे शलाका ही पलटली. तिने चक्क पैसे देण्यासही नकार दिला आणि आनंदीला हकलून लावलं. बिचारी आनंदी तेथून बाहेर पडली, हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि मग आरती वरून या सगळ्यांना झालेला प्रकार सांगितला की शलाकाने मला फसवलं,
पैसे देण्याच्या बहाण्याने माझ्याकडून सगळं बोलून घेतलं, ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलं आणि आता ती संपूर्ण जगभर ते दाखवणार आहे. आणि मग पुढच्या क्षणी टी व्हीवर ही बातमी सुरू झाली की इतक्या मोठ्या कंपनीचे प्रसिद्ध उद्योजक युगंधर निंबाळकर हे आपल्या फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. फॅक्टरीतील कोणत्याही कर्मचाऱ्याचा इन्शुरन्स रिन्यू नाही आहे आणि त्यांच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीने त्यांच्या विरुद्ध हे सगळं सत्य सांगितलं आहे. आणि हा व्हिडिओ क्षणार्धात सगळीकडे व्हायरल झाला. युगंधरची खूप बदनामी झाली. शिर्केने युगंधरला फोन करून सांगितलं, साहेब टी व्ही पहा. युगंधरने टी व्ही सुरू केला आणि त्याच्यासमोर आनंदीची मुलाखत सुरू होती. आनंदीने सांगितलं की हे सगळं युगंधरच्या चुकीमुळे झालंय. माझ्या आबांचा जीव धोक्यात आहे आणि हे खरंच मालक साहेबांनी चुकीचं केलंय. त्यामुळे युगंधरच्या तळपायची आग मस्तकात गेली. युगंधर खूप चिडला आणि आत्ताच्या आत्ता त्या आनंदीला माझ्यासमोर हजर करा असा आदेश त्याने दिलाय. आणि आता पुढे जे काही होणार आहे ना, ते खूपच खतरनाक आहे. फ्रेंड्स, हे सगळं मागील आठवड्यात घडलं, पण याच्यापेक्षा जो सोमवारचा नवीन एपिसोड असणार आहे ना, उद्याचा एपिसोड, तो खूपच धमाकेदार असणार आहे. कारण आनंदी ही मालक साहेबांना युगंधरला भेटायला येईल. युगंधर तिच्यावर खूप चिडलेला असेल. आनंदी त्याला समजवण्याचा प्रयत्न करेल, मालक साहेब जे काही झालं त्यात माझी काही चूक नाही आहे. मला शलाका मॅडमने फसवलं, माझ्याकडून हे सगळं बोलून घेतलं. पण युगंधर चिडलेला असेल आणि ते म्हणतात ना, माणूस चिडलेला असला की त्याचं डोकं काम करत नाही. आनंदी इतकं पोट तिडकीने सांगत असेल. एकतर आधीच आनंदीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. खरं सांगायचं तर ही सगळी युगंधरची चूक आहे. तेथे आबांचा जीव धोक्यात आहे. युगंधरने त्यांना पैशांची मदत करायला हवी, ते तर तो करत नाहीये. त्याच्या चुकीमुळे कंपनीचा इन्शुरन्स रिन्यू नाही झालाय. ही चूक तो मान्य करत नाहीये आणि वरतून तो आनंदीवर चिडलाय. पण शेवटी आता श्रीमंत माणसासमोर कोण काय बोलणार. आणि आनंदीसाठी तर युगंधर हा देवच आहे. त्यामुळे आनंदी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असेल, पण युगंधर तिचं काहीच ऐकून घेणार नाही आणि आनंदीला म्हणेल, आनंदी तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय आणि तू गोड गोड बोलतेस, पण तुझ्या मनात काळबेर आहे. तू मला फसवलंय, माझी बदनामी केली आहे. तुला काय वाटतं या सगळ्याने माझं नुकसान होईल? नाही, या सगळ्यामुळे आपल्या फॅक्टरीचं नुकसान होईल. आपल्या हजारो कर्मचाऱ्यांचं नुकसान होईल. या फॅक्टरीच्या जीवावर हजारो शेकडो लोकांची घरं चालतात. त्यांच्या घरात चूल पेटते. उद्या जर ही फॅक्टरी बंद झाली तर त्यांचा रोजगार हिसकावला जाईल आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. आनंदी म्हणेल, मालक साहेब माझं ऐकून घ्या, यात माझी चूक नाहीये. हे सगळं शलाका मॅडमने माझ्याकडून बोलून घेतलंय. पण युगंधर काहीच ऐकायला तयार नसेल आणि म्हणेल, मला एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. मी तुला नोकरीवरून काढून टाकलंय. फॅक्टरीमध्ये आज नंतर पाय ठेवायचा नाही. हे ऐकून आनंदीला जबर धक्काच बसेल आणि या युगंधरचा रुद्रावतार असा असेल, त्याचा आरडाओरडा, त्याच्या आवाजातली ती धग, की आनंदी ही काहीच बोलण्याची हिंमत करणार नाही आणि बिचारी दुःखी होऊन रडत रडत युगंधरच्या घराबाहेर येणार. आता मी स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करू हा प्रश्न आनंदीला पडलेला असेल. कारण तिच्यावर खोटा आरोप लागलाय, तिने युगंधरची बदनामी केली आहे असं सगळ्यांना वाटतंय आणि शलाका सगळं करून नामानिराळी झाली आहे. त्यामुळे आनंदी ही स्वतःच्या मनाशीच निर्धार करणार की फक्त 12 तासात मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार. या सगळ्या प्रकरणात माझी काहीच चूक नाही आहे हे सिद्ध करणार आणि शलाकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. या प्रकरणात मालक साहेबांची चूक नव्हती हे सुद्धा सिद्ध करून दाखवणार. आता आनंदीने चॅलेंज तर घेतलंय, पण फक्त 12 तासात हे सगळं शोधून काढणं, स्वतःला निर्दोष सिद्ध करणं हे काही सोपं काम नाही आहे. आनंदीसाठी हे खूप अवघड काम आहे. आणि मग आनंदी घरी येईल. घरी आल्यानंतर तेथे पिंट्या असेल, आर्ची असणार आणि आता हे तिघेच हे मिशन हाती घेतील. कदाचित वरूनसुद्धा त्यांना मदत करू शकतो हे मिशन पूर्ण करण्यामध्ये. आणि आनंदीकडे फक्त एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे ज्या रिपोर्टरने हे सगळं रेकॉर्ड केलं होतं, जो कॅमेरा घेऊन तेथे उभा होता, त्याला पकडणं आणि त्याच्याकडून सत्य वधवून घेणं. कारण शलाका तर काही खरं बोलणार नाही. शलाका श्रीमंत आहे, तिला काही करू पण शकत नाही आणि आनंदीकडे तिच्या विरुद्ध काही पुरावासुद्धा नाही आहे. मग या रिपोर्टरला गाठणं आणि त्याच्याकडून सत्य वधून घेणं एवढा एकच मार्ग आनंदीकडे आहे. आरची तिला विचारणार, तुला त्या रिपोर्टरचं नाव आठवतं का? आणि तेवढ्यात आनंदीला आठवेल, हो
शलाकाने त्याचं नाव घेतलं होतं आणि मग या नावाचा फायदा करूनच आता आनंदी, आर्ची, पिंट्या, वरुण या रिपोर्टरपर्यंत पोहोचतील. पण या रिपोर्टरपर्यंत पोहोचणं हे पुरेसं ठरेल का? हा रिपोर्टर सत्य सांगेल का? कारण शेवटी शलाकाने त्याला पैसे पण दिले असतील आणि शलाकाविरुद्ध काही बोलणं म्हणजे त्याच्यासुद्धा जीवाला धोका असेल. तो काही बोलला तर शलाका त्यालाही धमकी देऊ शकते. त्यामुळे हा रिपोर्टरसुद्धा काही खरं बोलेल असं वाटत नाही. मग आनंदीसमोर एकच पर्याय असणार, या रिपोर्टरच्या गयावया करणं, त्याच्या पाया पडणं, त्याला विनंती करणं. पण हा रिपोर्टर ऐकेल की नाही देवास माहीत. मग आता आनंदी अशी काय आयडिया करणार ज्यामुळे ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल? हे सगळं त्या शलाकाचं कट कारस्थान होतं, ही सगळ्यांसमोर आणू शकेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आनंदी ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? ती युगंधरसमोर हे सिद्ध करू शकेल का की जे काही झालं त्यात तिची चूक नाही आहे, शलाकाने तिला फसवलं होतं, तिच्या मजबुरीचा फायदा उचलला होता आणि चोरून लपून तिचा हा व्हिडिओ शूट केला होता? कारण युगंधरला तर असंच वाटतंय की आनंदीने स्वतःहून न्यूज चॅनलला ही मुलाखत दिली आहे आणि त्याची बदनामी केली आहे आणि आनंदी ही खरं बोलतीये यावर त्याचा विश्वास बसत नाही आहे. पण मग आता आनंदीचं हे सत्य त्याला कधी कळेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आनंदीकडे आता फक्त 12 तासांचा वेळ आहे. तिने स्वतःलाच वचन दिलं आहे की 12 तासांच्या आत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेल. आणि हे फक्त तिला निर्दोष सिद्ध करण्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर तिच्या आबांना वाचवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण आनंदीने जे काही केलं आहे, तिचा हा जो इंटरव्ह्यू सगळीकडे व्हायरल झाला आहे, त्यामुळे युगंधर खूप चिडला आहे आणि तो काही आबांना पैसे देईल, त्यांच्यासाठी ऑपरेशनची व्यवस्था करेल असं वाटत नाही. पण जर आनंदी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली, यात तिची काही चूक नाही आहे, हे शलाकाचं कट कारस्थान होतं हे तिने सिद्ध केलं आणि मालक साहेबांची बदनामी रोखली, तर नक्कीच युगंधर आबा जाधवांसाठी 3 लाख रुपये देऊ शकतो आणि त्यांचं ऑपरेशन होईल, आबा ठणठणीत बरे होतील एवढं मात्र नक्की. म्हणजे आनंदी आता एकाच तीरमध्ये 2 निशाणे लावणार आहे. पहिलं तर स्वतःला निर्दोष ठरवणं आणि आबा जाधवांचं ऑपरेशन करून घेणं. त्यामुळे आनंदीसाठी हे चॅलेंज खूप महत्त्वाचं आहे. पण हे सगळं सुरू असताना आता या मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असेल. कारण जेव्हापासून युगंधर आणि आनंदी या दोघांची भेट झाली आहे तेव्हापासून त्यांच्यात फक्त गैरसमजच होत आहे. आनंदी आणि युगंधर एकमेकांसमोर येतात. सुरुवातीला युगंधरला असं वाटलं की आनंदी त्याचा अपमान करतीये, त्याला कलियुगातला वाईट राजा म्हणतीये, तो गरिबांना त्रास देतो, स्वतःची खळगी भरतो, गरिबांना लाथ मारतो असं तिला वाटत होतं. पण नंतर युगंधरला समजलं की आनंदी किती चांगली मुलगी आहे. आणि मग जेव्हा आनंदीने ते पॅरिसचं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी युगंधरला मदत केली, तेव्हा तर युगंधर खूप खुश झाला होता. त्याने आनंदीला हवं ते देण्याची परवानगी दिली होती. चक्क तिला एक नवीन लॅपटॉपसुद्धा मिळवून दिला होता आणि हा नवीन लॅपटॉप पाहून आनंदी चांगलीच खुश झाली होती. युगंधर शिर्केंना म्हणालासुद्धा, आनंदीला जे काही हवं असेल ते सगळं माझ्याकडून मिळेल, तुम्ही काळजी करू नका. आनंदी कधीही माझ्या घराचा दरवाजा ठोठावू शकते. पण आज तीच आनंदी आबांना वाचवण्यासाठी युगंधरकडे का गेली नाही? युगंधरकडे त्यांनी मदत का मागितली नाही? आबा जाधव आपल्या कंपनीतील एवढे जुने एम्प्लॉय असताना शिर्केने युगंधरला का सांगितलं नाही? या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाही आहे. आणि मग त्या पॅरिसच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळं ठीक झालं होतं आणि विद्याधर हा युगंधरचा लहान सख्खा भाऊ आहे, पण अतिशय वाईट माणूस आहे. बायकांवर तिची वाईट नजर असते आणि एकदा का तो गावात आला, गावातील स्त्रिया सुरक्षित राहत नाही हे युगंधरला सुद्धा चांगलंच माहिती आहे. आणि यावेळेस त्या विद्याधरची नजर चक्क आनंदीवर पडली. त्यामुळे विद्याधर हा खूपच वाईट माणूस आहे हे सगळ्यांना समजलं. युगंधर खूप चिडला आणि आनंदीला वाचवण्यासाठी त्याने चक्क आनंदीला आपल्या कंपनीत कायमस्वरूपी नोकरी दिली. आनंदी ही कंपनीत काम करू लागली. पण विद्याधरने तिला इथे सुद्धा सोडलं नाही. चक्क फॅक्टरीमध्ये त्याने आनंदीच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात युगंधर तेथे पोहोचला आणि मग युगंधरने या विद्याधरची जी काही धुलाई केली, त्याला जे काही मारलंय ना ते आपण सगळ्यांनी पाहिलं. फॅक्टरीतील सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर युगंधरने विद्याधरची यथेच्छ धुलाई केली होती. त्याला खूप मारलं होतं
आणि त्यानंतर विद्याधर तेथून पळून गेला. पण विद्याधरच्या मनात बदल्याची आग आली. आता मी काही करून त्या आनंदीला सोडणार नाही, बदला घेणारच असं विद्याधरने ठरवलं. आणि विद्याधरने सुरुवात केली आबांपासून. त्याने चक्क आबांना फसवून फॅक्टरीच्या मागे भेटायला बोलवलं आणि तेथे आबा आल्यावर त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलला. ए थेरड्या, तुला काय वाटतं तू तुझ्या नातीला माझ्यापासून वाचवशील? अरे, ज्या वस्तूवर माझी नजर पडली ना ती माझीच होते आणि मी आता आनंदीला मिळवणार. मी तिच्याबरोबर काय करतो ते पाहाच. तू तिला माझ्यापासून जितकं दूर ठेवशील तितकं मी तिच्या आणखीन जवळ जाईल. अशा घाणेरड्या भाषेत तो बोलला. आबांना धमकी दिली, तुझ्यात दम असेल ना तर तुझ्या नातीला वाचव, पण मी तिला काही सोडणार नाही आहे. या धमकीमुळे आबा खूप दुःखी झाले आणि त्यामुळेच आबांना हार्ट अटॅक आला होता. आणि मग आबांना हार्ट अटॅक आला, त्यांना ऑपरेशनची आणि पैशांची गरज पडली आणि त्यातूनच पुढे हे सगळ्या गोष्टी घडल्यात. शलाका प्रकरण, चंदन प्रकरण, मग आनंदीचा टी व्हीवरचा इंटरव्ह्यू, युगंधरची बदनामी, हे सगळं त्यामुळेच घडलं आहे. म्हणजे पाहायला गेलं तर आबांची जी परिस्थिती आहे आणि हे सगळ्या गोष्टींना युगंधर हाच जबाबदार आहे. त्याच्या भावामुळे हे सगळं झालं आहे. तो या नालायक भावाला पोचतो. स्वतःच्या आईला मरताना दिलेलं जे वचन आहे ते पाळण्यासाठी अशा सापाला तो दूध पाजतोय आणि हा साप सगळ्यांना डंख मारत फिरतोय. आणि त्याचं दुःख, त्याचा त्रास बिचाऱ्या आनंदीला, आबांना आणि त्यांच्या कुटुंबांना होतोय. आणि वरतून हाच युगंधर आनंदीवर वाईट आरोप लावतो की तू मला बदनाम केलंस, तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलास, तू गोड बोलतेस आणि तुझं खरं रूप वेगळंच आहे. त्यामुळे आनंदीने आता ठरवलंय की ती हे आरोप सहन करणार नाही आणि लवकरात लवकर सत्य सगळ्यांसमोर आणणार आणि या संपूर्ण कुटुंबाला ती पुन्हा एकदा संकटातून बाहेर काढणार. त्यामुळेच आनंदीला आता स्वतःला निर्दोष सिद्ध करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच तिने हे 12 तासांचं चॅलेंज घेतलं आहे. आणि जर तिने हे चॅलेंज पूर्ण केलं, ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकली तर सगळंच काही आलबेल होईल, सगळंच भारी होईल, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, आनंदी ही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? 12 तासांच्या आत ती आबांना वाचू शकेल का? युगंधरचा विश्वास तिच्यावर बसणार का की जे काही झालं ते शलाकाचं कट कारस्थान होतं, आनंदीची यात काही चूक नाही आहे? हे पाहणंच भलतंच इंटरेस्टिंग असणार आहे. पण आनंदीची संकटं यानंतरसुद्धा थांबणार नाही. आपल्याला माहिती आहे की आनंदी स्वतःला निर्दोष सिद्ध करेल, त्यानंतर आबांच्या ऑपरेशनसाठी पैशांची सुद्धा व्यवस्था होणार आणि आबासुद्धा ठणठणीत बरे होतील. पण हा जो राक्षस गावात आला आहे तो काही गप्प बसेल असं वाटत नाही. या राक्षसाची आनंदीवर घाणेरडी नजर आहेच आणि काही करून तो आनंदीला आपल्या पाळण्यात आणण्याचा प्रयत्न करणारच, आनंदीबरोबर वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न करणारच. आणि या आनंदीला आता आपण काही सोडणार नाही असा त्याने प्रणच घेतला आहे. त्यामुळे आनंदी आता त्याच्या तावडीतून कशी वाचणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि या मालिकेच्या सुरुवातीला आपण पाहिलं होतं, एका प्रोमोमध्ये हेच घडतं की चंदन आबा आनंदीला घेऊन युगंधरकडे येतात आणि म्हणतात आनंदीचं लग्न मोडलं आहे आणि त्याला कारणीभूत आहे तुमचा भाऊ. आणि हा भाऊ म्हणजे विद्याधरच आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे येत्या काही दिवसात आनंदीचं लग्न ठरणार आणि विद्याधर हे लग्न मोडणार. त्यानंतर आबा आनंदीला नवरी मुलीच्या वेशात घेऊनच चक्क युगंधरच्या बंगल्यावर पोहोचणार आणि मग युगंधरला जाब विचारतील, साहेब तुम्हीच सांगा, आता तुमच्या भावामुळे माझ्या आनंदीचं लग्न मोडलं आहे, आनंदीचं काय करायचं? आणि मग युगंधर चक्क आनंदीशी लग्न करायला तयार होईल. युगंधर म्हणेल की आनंदीशी मी लग्न करणार आणि मग आनंदी आणि युगंधरचं लग्न होईल. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट येथेच आहे, कारण आनंदी आणि युगंधरचं लग्न तर होईल पण अख्ख्या जगाला जी गोष्ट माहिती आहे ती अजून युगंधरला माहीत नाही आहे. युगंधरला हे माहीत नाही आहे की आनंदीला डोळ्यांनी दिसत नाही. युगंधरला असंच वाटतं की आनंदी नॉर्मल आहे, कारण आजपर्यंत युगंधरने आनंदीकडे कधी निरखून पाहिलंच नाही आहे. आनंदीचं सत्य त्याला माहीतच नाही आहे. त्यामुळे आता हा खूपच मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे, कारण लग्न झाल्यानंतरच युगंधरला समजेल की आनंदीला डोळ्यांनी दिसत नाही. मग यानंतर युगंधर आणि आनंदीचा संसार कसा असेल, या दोघांचा संसार कसा फुलणार आणि युगंधरला असं तर वाटणार नाही ना की त्याला फसवलं गेलं आहे. हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, युगंधरला हे अजूनसुद्धा कळलेलं नाही आहे की आनंदीला हे दिसत नाही,
हे काहीतरी अजबच आहे ना, कारण अख्ख्या जगाला हे माहिती आहे, अख्ख्या गावाला जी गोष्ट माहिती आहे ती युगंधरला अजून कशी कळली नाही आहे हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पण हाच या मालिकेतला मोठा ट्विस्ट असेल एवढं मात्र खरं. आणि युगंधर आनंदी यांच्या संसारात एकानंतर एक ट्विस्ट येतच असतील हे सुद्धा खरं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, आनंदी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? आबांचं ऑपरेशन होईल का? आणि आबांच्या ऑपरेशनसाठी जी 3 लाख रुपयांची गरज आहे ते 3 लाख रुपये कोण देणार? आबांचा इन्शुरन्स की युगंधर? नक्कीच कमेंट करून सांगा. आनंदी ही मालिका तुम्हाला आवडते का? या मालिकेतलं तुमचं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आनंदी मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच आनंदी मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.